हाय हॅलो नमस्कार. कशा आहे सर्वजण? तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आहे महाशिवरात्री, तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. वाजलेले आहेत आणि माझं बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे. म्हणजे कपडे भांडी वगैरे झाडलो, फरशी वगैरे सगळं झालेलं आहे आणि देवपूजा पण झालेली आहे. आता मी खिचडी करायला घेतलेली आहे. शेंगदाणे पहिले भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. खिचडी तांदूळ पण घातलेले आहेत, दाखवते. खिचडी वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे देवाला. माझे इकडे आमच्याकडे मंदिर आहे, तिकडे दर्शन घ्यायला जाणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेंगदाणे पहिले पाहायचं. चला, आता देवपूजा झालेली आहे. आता इकडे शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत. आता त्यानंतर वेपर्स वगैरे थोडंसं तळून घेते आणि त्यानंतर मग बटाटा सुक्का करणार आहे आणि त्यातच खिचडी परतणार आहे. तर व्हिडिओ तर आता इकडे ना बघा, मी आता तळायला घेतलेलं आहे. तर ना आता इकडे आता मी बटाट्याचे पापड तळायला घेतलेले आहेत. तर ना हे गेल्या वर्षाचे पापड आहेत, तर बघा अजून किती खूप छान राहिलेले आहेत आणि एकदम अशा पांढरे शुभ्र. आणि आता हे ना ह्या वर्षी मी चकल्या केलेल्या आहेत शाबू तांदळाच्या आणि बटाट्याच्या, तर त्या पण इकडे तळून घेत आहे. तर आता इकडे सगळं तळून घेते आणि त्यानंतर मग हे बघा, हे असं सगळं मी तळून घेतलेलं आहे. आता इकडे बटाट्यांचे मी काप करून घेतलेले आहेत. कच्चाच बटाटा आहे, तर ना ते तेलात चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मग त्यात थोडंसं ना 1 कपभर पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ते चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे. मी डायरेक्ट काही बटाटे शिजवले नाही आहेत, कारण मी असे बटाटे शिजवून वाफवून घेतलेले आहेत. तर ना ह्याची ना खूप छान खिचडी होते. तर इकडे बघा, आता बटाटे पण आपले 5-10 मिनटात वाफवून झालेले आहेत. तर आता इकडे मी तेल टाकून मिरच्या परतून घेतलेल्या आहेत, कारण इकडे मी खिचडी बनवायला घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ स्किप झाला. आणि इकडे बघा, आता ही अशी ना छान अशी मस्तपैकी अशी खिचडी मी सगळी परतून घेतलेली आहे. त्याच्यात शेंगदाण्याचं कूट, मीठ थोडंसं टाकून घेतलं शाबू तांदळात आणि त्यानंतर मग वरून मी बटाटा टाकलेला आहे, कारण मी बटाटा आधीच वाफवून घेतलेला होता. त्यानंतर इकडे सगळा पसारावरून घेतला आणि सगळं किचन वगैरे आवरून घेतलं. त्यानंतर मग देवाला इकडे नैवेद्य पण मी इकडे काढून घेतलेला आहे. तर हे बघा, त्यात थोडीशी द्राक्षे पण मी ठेवलेली आहेत निवेद्यावरती. तर चला म्हटलं, आता इकडे बघा, आता देवाला मी नैवेद्य इकडे दाखवून घेते. तर आता बघा, इकडे माझं किचन वगैरे पण सगळं आवरून झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता त्यानंतर मग आम्ही देवाला जाणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलमध्ये माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त छोटंसं आहे, एकच माणूस येऊ जाऊ शकतो. त्यात ना इथे अशी महादेवाची पिंड आहे. तर आम्ही इकडे जर वर्षाचे येतो दर्शन घेण्यासाठी. तर इकडे असं छान असं दर्शन घेतलेलं आहे. इकडे ना दर्शन वगैरे आमचं घेऊन झालं.
पाण्यागत झालं का टँकर मधल्या पाण्यागत दगड. तर आता इकडे आहे ना, आम्ही आता इकडे चैतन्य महाराज आहेत ना, इकडे आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि इकडे महादेवाची पिंड पण आहे. तर इकडे आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो आणि तिकडे ना व्याख्यान चालू होतं, म्हणजे बैठक होती, त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये काही जायला नाही भेटलेलं. आम्ही बाहेरनं दर्शन घेतलं आणि हा बघा हे नेर धरण आहे, खूप मोठं आहे. तर मी व्हिडिओ दाखवलेला आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. स्टार्टिंगला देवाचं दर्शन झालं. वैद्यापासून म्हणजे डॉक्टरपासून संतापासून आणि आपल्या प्रिय व्यक्तीपासून कधीही काही नको. आणि हा विचार करून मी आपला अज्ञात हृदयस्थ तुमच्या समोर मांडलोय. माझी इच्छा एवढीच आहे, नामामध्ये तुम्ही भक्तीने कलियुगात करू शकत नाही नीट. कधी कधी कर्म मृत्यू लोकात कर्म सुद्धा तुमचं शुद्ध नाही, भक्ती शुद्ध नाही, ज्ञान बी शुद्ध नाही. मग काय शुद्ध आहे? राम नाम अवलंबने तुमच्या मुखातून निघालेलं नामच शुद्ध आहे. बाकी काय शुद्धी शुद्ध नाही. कारण भक्ती अखंड करण्यासाठी मन तुमचं ठरवत आहे, आनंदी आहे, एकाच ठिकाणी आहे. आता ज्ञान मानावं तर तुम्हाला संतात्री आहे, कर्म म्हणावं तर 50 घोटाळे करताय. मग श्रेष्ठ काय आहे तर नामामध्ये तत्व नाही राहिलं. मुख्य सफळा निवडे कोटी मंत्र ते जपाही एकवटले सहस्रविजला संतापती अंगता भूपाती दिवज देवविमानी वैसती देवविमानी समकरा देवविमानी पळती.
तर इथे आहे ना आता ही ना विहीर आहे, तर आम्ही इकडे खाली उतरलेलो होतो दर्शन घेण्यासाठी. तर ही जी पिंड आहे ना ही पिंड आहे ना अशी खाली खोल अशी विहिरीत आहे आणि ही इतक्या छोट्या पायऱ्या आहेत ना, तर ना तिथे चढता उतरता पण असं व्यवस्थित नाही, इतक्या अशा लहान पायऱ्या आहेत त्याच्यामुळे ना इतकी गर्दी होते ना त्यामुळे. आणि इकडे बघा असं हे गुह्यार आहे आणि पूर्ण असं विहिरीत खाली हे ना मंदिर आहे. ओम शांती शांती. तर हे मंदिर आहे ना पूर्ण असं विहिरीत आहे खोल, त्यामुळे आणि इथे ना विहिरीतच त्यांनी अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत. तर हे बघा किती छोट्या पायऱ्या आहेत. तर ना आज जाईल चला. तसं कसं जाईल? बघायला लागेल. कोण आहे माहिती आहे?